नमस्कार भावांनो, मी रितेश सुरोशे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर भावांनो, आज आपला दुसरा दिवस आहे. तर आज आपण बघू की आपल्याला आज काय काय करायचं आहे, कशी जागा द्यायची आहे, कशा प्रकारे भांडे मांडायचे. तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. तर भावांनो, आपण हे सगळे राऊंडमधले पेपर वगैरे सगळे काढून घेणार आहोत. तर भावांनो, आपण पूर्णपणे सगळे कागद काढून घेतलेले आहेत आणि आता हे जे गोल राऊंड येतं हे अंडाकृतीमध्ये बदलणार आहोत. हे एक राऊंड आणि हा एक राऊंड मिक्स करणार आहोत. तर भावांनो, तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे अंडाकृती आळी केलेली आहेत आणि हे भांडे कशा प्रकारे व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहेत जेणेकरून पक्ष्याला व्यवस्थित खायला भेटेल. तर दुसऱ्या दिवसाचं काम म्हणजे सकाळी आपण गुळ पाणी आणि संध्याकाळी पण आपण गुळ पाणी भरलेलं आहे. तर आपण काही भाव विचारतो तू सिलिंग केली नाही. तर भावांनो, आपण सिलिंग यासाठी केलं नाही की कारण उन्हाळा आहे, त्याच्यामुळं आपण हे भट्ट्या ठेवल्या. तर जरी कमी जास्त टेम्परेचर झालं तरी आपण हे कोळशाच्या भट्ट्या पेटून देतो. तुम्ही भट्ट्या पाहू शकता. अशा प्रकारे आपण भट्ट्या केलेल्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी काही काही काम करायचे तुमच्या लक्षात आलं असेल आणि मी तुम्हाला 2 दिवसाची आपली मर दाखवतो किती मर झालेली आहे. अशा प्रकारे आपली मर झालेली आहे. तर आपला पक्षी निवडताना आम्ही दोघंच होतो, त्याच्यामुळे हा वीक पक्षी राहिलेला आहे. तर तुम्ही वीक पक्षी निवडताना तुम्ही वीक पक्षी सगळा काढून घ्या जेणेकरून तुमची मर होणार नाही. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडं कामात असल्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाहीत, पण तुम्हाला याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओ येतील. धन्यवाद.